अजून कसं काही ना झालं? वय की आता पुत्र यायला पाहिजे होतं. तेच तर. येतील. आमसने बी कळू द्या की कोण आहे ते. तू माहित करून घेऊन काय करणार आहेस? असं कसं? आम्ही बी या घरातलंच आहे ना. तुम्हाला कळायला लागेल. जरा दम जरा. अहो काय राणा भाऊजी, तुम्ही बी या समद्यांमध्ये सामील झाला म्हणजे? वहिनी तसं काही नाही. उद्या बघा आल्या. ही बिभीषण हिची मदत घेणार आहे होय तुम्ही? अहो अहो या जाऊबाई आम्ही हात जोडतो तुमच्या पुढं, पण ह्या असलं काय बी करू नका बघा. अहो हिचा काय भरोसा? हिनच तर हाताला धरून आपल्याला वाड्याबाहेर काढलं नव्ह. आपल्याला नाही, तुला. तेच ते जिनं काकाच्या साथीनं आपल्याला वाड्याच्या बाहेर हाकललं, तिच्यावर कसला भरोसा ठेवताय? इथं ऐकल आणि तिकडे जाऊन समजा सांगल. हे बघा आम्ही परत सांगतो, हिच्यावर विश्वास ठेवू नका. नाही, मला विश्वास आहे रूपाताई. तो श्रीहरी एजंट सापडला तो रूपाताईंमुळेच, हे विसरू नका. होय. मला बी तुमची मदत करायची. तुमच्या काकाचा पिऊन राडा सहन होईना झालाय मला. बघा बघा, म्हणजे आपल्या साथीनं काकाला वाड्या बाहेर हाकलून स्वतः वाडा बळकवण्याची स्वप्न बघायलात महाराणी. अजून सांगतोय नका विश्वास ठेवू हिच्यावर. नाही, वाडा मिळा म्हणून नाही करत मी. मग लय झाली फसवेगिरी. आता तुमच्या काकाला धडा शिकवायचाच. खाल्ल्या मिठाला जागायचा चान्स पाहिजे मला. हो, आम्हालाही तुमच्या मदतीची गरज आहे. होय, तुमच्या बिगर आम्हाला वाडा मिळणार नाही आता. ठीक आहे, आता समजाच तसं वाटतंय तर मग आमचं बी होय. चल दिला तुला चान्स, सांग काय करणार आहेस? नाही, मलाही काही सुचत नाहीये, पण मला फक्त एवढंच माहितीये की काकांनी आम्हाला फसवून वाडा घेतला, तर त्यांच्याकडनं तो मिळवायचाही तसाच. म्हणजे काकाला फसवायचं? सांग कसं फसवायचं? मला एक सुचतंय. ते टाईप करून देणारे कोणीतरी मिळेल का आपल्याला? ते कम्प्युटरवर टाईप करायचं असतं ते. हा, मला नाही का कागदावरती मजकूर टाईप करून घ्यायचंय. हो, असं कागदावर मजकूर टाईप करून वाडा परत मिळत नसतोय. काकांनी मिळवलाच की. अहो त्यांनी ते स्टॅम्प पेपरवर आणि कागदावर सह्या घेतल्या, रितसर पैसे चारलं आणि मग रजिस्टर करून घेतलं. हे समजा तुम्हाला जमणार आहे काय? नाही नाही, तसलं भानगडीत आपण पडायचंच नाही. मग माझ्या डोक्यात वेगळंच आहे. काय? नाही, आमासनी बी कळू देते. ते आपण टायपिंग वाल्याकडे गेल्यावर कळेलच. तोवर मला बी सुचेल सगळं. ठीक आहे, दिला तुम्हाला टायपिंग वाला. एकच मिनिट थांबा बघा. गप जरा. हा उद्या भावा एक टायपिंग वाला पाहिजे बघ. काय राहू दे ना, काय काम काढलं जेवढे रात्री? अरे लय महत्वाचं काम आहे, राणा दादाचं काम आहे. राणा दादा? मग हे बग सगळी घरातले आल्या. अरे काय ये, मग घर आलं की? होय होय. बर तू तुझं डबड चालू कर ये. हा, आता तुला एक सांगतो. एक मॅटर आहे. मॅटर?
अरे मॅटर म्हणजे तसला मॅटर नव. ह्या मॅडम तुला मॅटर सांगतील त्या तू टाईप कर. हा उद्या इकडे सांगा. सांगा. लिहा. लिहून देणारा संपत गायकवाड, मुक्काम पोस्ट दौलतवाडी. आता इथे खालती नाव टाईप करा आणि सहीसाठी जागा सोडा. हा राहू द्या दा, म्या काय गोत्यात येणार नाही ना. तू काही काळजी करू नकोस. तू लय भारी टायपिंग केलीस. हे जरा जास्तच होत नाहीये का? अहो तुमचा काका काय कमी आहे काय? त्याला धडा शिकवायचा तर हे सगळं पाहिजेच. मानलं बाबा. काय खत्र्या डोसका लावलंय रुपा काकीनं. शेवटी आम्ही दिलेली आयडिया कामाला आली म्हणायची. बर बाई नंदिता, तूच आयडिया दिलीस. अहो आम्ही बी मगापासून हेच म्हणतोय. हो तुम्हीच दिली आयडिया. हो ना? हा वहिनींनीच दिली आयडिया. हो. असू द्या असू द्या. आपल्याच घरासाठी केलंय. अहो करायलाच पाहिजे. आमची जिम्मेदारी आहे ती. हा चला आता निघूया आपण सगळे. रुपा काकीनं पुढच्या कामाची तयारी करायची. चला चला बाबाई चला चला. आम्हीच आयडिया देते ना. ये बाहेर. मला 2 कोरे कागद दे. अजून काही टाईप करायचंय काय? नाही मी हाताने लिहिणार आहे. आता ते टाईप केलं ना त्याची प्रिंट द्या मला पटकन. आता बघा हा संपतराव स्वतःच्याच जाळ्यात अडकून कसा संपतो ते. जिला मी इथं आणलं, घर दिलं, तीच मला उपाशी ठेवून गेली. पण मला कुणाची गरज नाही. हा मी हवा खाऊन आणि हवा पिऊनच जगेन, पण कुणाला शरण जाणार नाही. उपाशी मरण, पण कुणाला यो वाडा देणार नाही. तू जेवण आणलंस? कुठे आणलंस? तुम्ही बडबड करत होता तेव्हा मीच बनवलं. आता आपल्या माणसांची काळजी आपण नाही करायची तर कोणी? आपलं माणूस? होय, आता आपल्या माणसावरच चिडतं माणूस. पण म्हणून काय कायमचं राग धरायचं नसतं. जेवा. पण घरात काय नसताना तू कसं काय बनवलं जेवण? मी घरात लपवूनच ठेवलं होतं माझ्यासाठी. म्हणजे मला उपाशी ठेवून तू लय हुशार आहेस तू. आता हुशारी केली म्हणूनच मिळतं की नाही जेवायला, हो की नाही? हा या आता इथं जेवायला या. बस. पण अहो या की बस. हे बाप. आहा, जेवताना माणसाने बोलायचं नसतं. जेव. वा मस्त. मला ना माझी चूक अगदी लक्षात आली बर का. तुम्ही नसतात ना तर मी अगदी रस्त्यावरतीच आले असते. तरी मी तुला सांगत होतो. तरी बरं तुझ्या लवकर ध्यानात आलं ते. हे बघा परत ना मी अशी चूक कधी बी करणार नाही. करू नये म्हणून तुम्ही लिहूनच घ्या माझ्याकडनं. अगं त्याची गरज नाही. माझा तुझ्यावर विश्वास आहे. पण माझं नाही. मी तुमच्या संकट कधी भांडणार नाही आणि तुम्ही बी माझ्या संकट कधी भांडायचं नाही.
लिहूनच घेऊ आपण, म्हणजे पुरावा राहील. अगं पण गरज काय या लिखापडीची? अहो गरज आहे. आता माझ्या समाधानासाठी तुम्ही एवढं बी नाही करणार. अगं पण मला जेवू दे की. जेवल्यानंतर आराम. आता आराम करत असताना मी कशाला घेऊन येऊ कागद? आत्ताच करा. थांबा मी घेऊन येते. मी सगळं लिहून ठेवलंय. हा. पण मी जेव का नको? वा वा वा. हे घ्या कागद आणि करा सह्या. अशी कशी सही करू? मला वाचायला पाहिजे. मी काय राहण्यासारखा येडा नाही. मी कधी भांडण करणार नाही. कायम तुमच्याशी प्रेमानं वागन रूपा. कागद पण ह्यो तुझा कागद आहे. या दोन्ही कागदांवर करा बरं आपल्या दोघांच्या सह्या. करा. तुझं काय पण आता या कागदावरती बी करा. अगं सेमच आहे की. आता आपल्या दोघांसाठी सेमच असणार की. करा की सही. मस्त झालं जेवण. हे बघ आता हे उद्यासाठी जेव. मी आता झोपतो. मी अगदी निवांत झोपा. उद्या दारूची बी गरज लागणार नाही. आता बघच तू तुझ्याच जाळ्यात कसा अडकतोस ते. उठ. काय झालं साहेब? तुझ्या विरुद्ध तक्रार आहे. तुझ्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली मिळाली आम्हाला. या राहिला ताब्यात. एवढा मोठा गुन्हेगार हा मोकाट बरा नाही. साहेब साहेब मी गरीब माणूस आहे. मी कसलाच गुन्हा केला नाही हो. नाही का सर? तुझ्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली आहे आमच्याकडे. उठ. पाड्याची जडती घ्या रे. साहेब ही भामटी मंडळी काय बी सांगतील. यांचा माझा वाडा बळकवायचा प्लॅन आहे. साहेब सगळं खोटं नाटक सांगितलंय तुम्हाला त्यांनी. काही खोटं सांगितलेलं नाही. आमच्याकडे पुरावा आहे. पुरावा? हो पण कसला गुन्हा केला मी? कसला? कसले विचार? एक नाही अनेक गुन्हे केलेत तू. गुन्हा क्रमांक 1, बेळगावला असताना एका माणसाचं पैशाचं पाकिट तुम्ही चोरलं होतं. त्यात चिन्नम्मा देवीचा फोटो होता. पुराव्यासाठी राखून ठेवा. साहेब मी खरं सांगतो मी कुणाचं पाकिट नाही हो मारलं. गुन्हा क्रमांक 2, एका लहान मुलीच्या गळ्यातली सोन्याची चेन आणि तिची छोटी बाहुली चोरली होतीस. नाही साहेब. अहो नाही साहेब. गुन्हा क्रमांक 3, चाकूचा धाक दाखवून तू एका व्यापाऱ्याची पैशाची बॅग लंपास केलीस. गुन्हा क्रमांक 10, या शहरात बॉम्बस्फोट करण्याचा विचार आहे तुझा. काय? साहेब हे नटबोल्ट आणि हे खेळ सापडले. बॉम्ब बनवणार हेच वापरतात. चल बोल लवकर बोल. चल
कुठल्या आतंकवादी संघटनेचा एजंट आहेस तू? नाही हो साहेब, मी खरं सांगतो, हे 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 सगळं या गायकवाडांचं प्लॅनिंग आहे. अहो हेच मला फसवतायत. पण गायकवाड का फसवतील तुला? कारण मी त्यांचा वाडा बळकावला. म्हणजे विकत घेतलाय. अहो मी पैसे देऊन विकत घेतलेला वाडा ते फुकट मागतायत. साहेब अहो खोटं बोलतोय काका. हे सर्व गुन्हे तुम्हीच केलेत. तुमच्या सहीचा कागद आहे माझ्याकडे. सही? सत्ते, तो कागद द्या. ही सही कोणाची? ही सही माझी, पण मी नाही केली. असं कसं? हे दोन्ही कागदांवर करा बरं आपल्या दोघांच्या सह्या करा. हा रूपा साहेब, या रूपानं फसवून माझी सही घेतली. हे सगळे आरोप खोटे आहेत. तुमची फसवून सही घ्यायला तुम्ही काय लहान बाळ आहे का आता? साहेब मी खरंच सांगतो, या रूपानं फसवून माझी सही घेतली. मला नाही पटत. अहो तुमच्या पुढे त्यांची हिंमतच होणार नाही. आणि त्या कशा फसवतील तुम्हाला? अशी फसून सहीच घेता येत नाही. हवालदार घ्या यांना. साहेब मी हात जोडतो, खरंच सांगतो, या रूपानं फसवून माझी सही घेतली आहे. हो फसवून का बळजबरीने? फसवून. मग शक्यच नाही. अहो शक्य आहे साहेब. अरे अशी फसून सही घेता येत नाही. अहो येते साहेब. अहो इथे याच्यात धडधडीत लिहिलंय. हे न वाचता तुम्ही सही कराल काय? असं फसवताच येत नाही. अहो असं करता येते साहेब. असं होत नाही. अहो येते साहेब. कसं? अहो मी जशी या राणाची फसवून सही घेतली, तशी या रूपानं माझी सही घेतली. साहेब खरंच सांगतो, या रूपानं फसवून माझी सही घेतली. मला फसवायचा डाव आहे यांचा. तुम्ही आता म्हणालात ना की राणाची फसवून सही घेतली म्हणून? अहो ते सोडा हो, तो जुना मॅटर झाला. तुम्ही आताच बोला की. ठीक आहे, मी तुम्हाला आतंकवादी म्हणून जाहीर करतो आणि अटकही. अहो साहेब असं कसं? तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत. एक तर आतंकवादी म्हणून जेलमध्ये जा, नाहीतर राणाला कसं फसवलं ते तरी सांगा. साहेब सांगतो साहेब, त्या दिवशी मी गडबडीत राणाच्या सह्या घेतल्या. तो कागद तसाच घेऊन मी रजिस्ट्रेशन कार्यालयात गेलो. तिथली एजंट लोक आपली आहेत. त्याने हा सगळा कारभार व्यवस्थित हँडल करून वाडा रजिस्टर माझ्या नावावर केला. स्टॅम्प पेपरवरच्या सह्या उभे उतरवला की त्या रजिस्टर पेपरवर. साहेब माझ्याकडे एक राणाचा फोटो होता. मी तो तसाच धरला वेब कॅमवर. तिकडचे साहेब आपल्या ओळखीची होती म्हणून कसली अडचण नाही आली. सगळं कसं कायदेशीर झालं. आता मला सांगा साहेब, मी जर एवढ्या मोठ्या लेवलवर फसवी करत असेल तर ह्यो तर साधा कागद आहे. तुम्ही काय विश्वास ठेवताय कागदावर? बरोबर आहे. या असल्या खोट्या कागदावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही जी आता फसवीची कहाणी सांगितली ना, ती जास्त खरी वाटते. अहो तेच म्हणतोय मी, यातला कुठलाच गुन्हा मी केला नाही. राणाला फसवून वाडा बळकवल्या प्रकरणी आणि सरकारी यंत्रणेत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटक करतो तुम्हाला. हो साहेब, तुमच्यावर विश्वास ठेवून मी सगळं सांगितलं. असा विश्वासघात करू नका हो. पुरावा मिळाला ना? हो साहेब, सगळी कबुली रेकॉर्ड झाली आहे.